नमस्कार, मी विशाल पाटील। साल होतं 1994चं। महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजातील वादळाला नवीन वळण देणारा एक दिवस। हळूहळू वाढत्या मागासवर्गीय आरक्षणाची गरज सरकारच्या दारात आरडाओरड करत होती आणि गावातल्या गल्ल्यांपासून ते मोठ्या शहरांमधील व्यावसायिक मंडळींपर्यंत सगळीकडे याच विषयाची धग होती। त्या काळात शरद पवार हे मुख्यमंत्री पदी होते। त्यांच्या मंत्रिमंडळातील एक गट आरक्षणाचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत होता। तासनतास चर्चा झाल्यानंतर एक शासन निर्णय बाहेर आला। हा निर्णय जरी सरकारी कागदावर होता तरी त्याची हळूहळू पूर्ण राज्यभर तुफान चर्चा झाली। शासनाच्या निर्णयामध्ये आपल्याला मोठी संधी मिळाली म्हणून मागासवर्गीयांमधील काही समाज खूप आनंदी होता, तर दुसरीकडे निर्णयामध्ये मराठा समाजाचा कुठेही उल्लेख नसल्याने मराठा युवकांसाठी आमचं भविष्य कुठे हा प्रश्न एखाद्या नव्या बंदुकीप्रमाणे बनला। आजप्रमाणे तेव्हाही राजकारणात आणि समाजाच्या प्रत्येक घरात फक्त आरक्षणाचाच विषय सुरू होता। शासनाचा निर्णय न्याय्य की अन्यायकारक यावर विचारवंत आणि विधिज्ञ आपापली मतं मांडत होती। काहींना वाटलं की हा निर्णय मागासलेल्या समाजाला एक मोठा तडा देणार आहे, तर काहींना तो मराठा समाजाच्या हक्कांना धोका वाटला। 1994च्या GR नंतर कायद्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली। काही गटासाठी हा बदलाचा पहिला टप्पा होता, तर काहींसाठी आंदोलनाचा नवा सूर। त्या काळातील महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक घडामोडी फक्त याच विषयाभोवती फिरताना दिसत होत्या आणि आजही त्या फिरतातच आहेत। ओबीसींमधून आरक्षण मिळावं ही जरांगे पाटलांची मागणी आहे, मात्र आता त्यांनी 1994च्या GR बाबत एक इशारा दिलाय। त्यामुळे त्याचे काय पडसाद उमटू शकतात याचाच आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मराठा आरक्षणासंदर्भातील GR विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय। तर GR मध्ये फेरफार झाल्यास 1994च्या GR ला आव्हान देण्याचा इशारा खुद्द जरांगे पाटलांनी दिलाय। जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारनं मान्य केल्या। GR निघाल्यानंतर जरांगेंनी आपलं उपोषणही सोडलं। कुठेतरी मराठा आरक्षणाचा तिढा सुटला असं वाटत असतानाच आता तोच प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होताना दिसून येतोय। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या GR वर ओबीसी समाजातील काही जण समाधानी आहेत, तर काहींचा त्याला विरोध आहे। महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही GR मधील काही गोष्टींवर आक्षेप घेतलाय। GR मधील शब्दरचना ही ओबीसींसाठी अडचणीची ठरू शकते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आपण कोर्टात जाणार असल्याचं भुजबळांनी सांगितलं। तर इकडे जरांगे पाटीलही आक्रमक होताना दिसतात। सरकारनं GR मध्ये काहीही फेरफार केला तर आपण थेट 1994च्याच GR ला आव्हान देऊ असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। दोघांनी दिलेल्या सविस्तर प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूया। हा जो GR आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे। कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे। गॅजेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात। 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते, परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे आम्ही काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर कळणार। जर का थोडं इकडे तिकडे केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, एवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, GR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार।
मराठा आरक्षणाची चर्चा तर सर्वत्र सुरूच आहे. मात्र जरांगेंनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे आता 1994चा GR पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. तर 1994चा GR नेमका काय आहे, आरक्षणामध्ये कशा प्रकारे वाढ झाली ते आपण सुरुवातीला समजावून घेणार आहोत. तर राज्यामध्ये आरक्षणातील काही बदल. 23 मार्च 1994 आधीचं आरक्षण काय होतं त्यावर एक नजर. अनुसूचित जाती बौद्ध धर्म स्वीकारलेले होते 13%, अनुसूचित जमातींमध्ये 7%, त्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती 4%, इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी 10%, एकूण आरक्षण होतं 34%. त्यानंतर 4 ऑगस्ट 1992ला धनगर आणि वंजारी समाजाचा विमुक्त जाती भटक्या जमातीत समावेश झाला. विमुक्त जाती भटक्या जमातींच्या आधीच्या आरक्षणात 2% वाढ होऊन ते 6% इतकं आरक्षण झालं. राज्यामधील आरक्षणातील बदल टप्प्याटप्प्यानं कसे झाले, त्यानंतर 1994चं GR ज्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. 1994 रोजीचं आरक्षण कसं होतं, तर विमुक्त जाती भटक्या जमातीचं आरक्षण 4%वरून थेट 11% इतकं केलं गेलं. मग विमुक्त जाती 14 आणि तत्सम जाती एकूण होत्या 3%. भटक्या जमाती जानेवारी 1990 आधीचे 28 तत्सम गट जर आपण पाहिले तर ते आहेत 2.5%. 3.5% इतकी संख्या भटक्या जमातीची, ज्यामध्ये धनगर आणि संबंधित जातींचा समावेश होता. भटक्या जमाती म्हणजेच वंजारी आणि तत्सम गट हे 2% होते. एकूण 11% आरक्षण कशा प्रकारे झालेलं होतं ते आपण पाहिलं. आधी 10% असलेलं ओबीसी आरक्षण त्यानंतर 19% करण्यात आलं. एकूण आरक्षणामध्ये 16% वाढ झाली. मग 16% वाढल्यानं 35% असलेलं आरक्षण हे 50% इतकं झालं. 50% झाल्यानं आरक्षणाची कमाल मर्यादा ही मात्र 50% म्हणजे तितकी पूर्ण झाली. तर एकंदरीत राज्यात आरक्षणामधील बदल कशा प्रकारे होत गेले ते आपण पाहिलं. 1994चा GR जेव्हा निघाला त्याच वेळी जर का मराठा समाजाचा समावेश त्यात केला असता तर कदाचित आता मराठा समाजाला जो लढा आरक्षणासाठी द्यावा लागतोय तो द्यावा लागला नसता, अशी देखील एक जनभावना आहे. तर मग जरांगे पाटील जसं म्हणतायत की मराठा आरक्षणासंदर्भातील GR मध्ये फेरफार झाल्यास ते 1994च्या GRला चॅलेंज करणार आहेत. जर जरांगेंनी तसं केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात यावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आम्ही खास आमंत्रित केलेलं आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांना, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांना, भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट नितीन सातपुते. या सर्वांचं मी यावेळेला स्वागत करतो. आणि अर्थात आजच्या चर्चेची सुरुवात ही आपल्याला थेट करावी लागणार आहे, ती म्हणजे हरिभाऊ राठोड आपल्यापासून. हरिभाऊ राठोड, ज्या प्रकारे छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे आणि अगदी काही क्षणांपूर्वी स्वतः अनिल देशमुख यांनी देखील म्हटलेलं आहे, या दोघांच्याही म्हणण्यानुसार कोणती शब्दरचना जी अधिक धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे न्यायालयात जाण्यापर्यंतचा निर्णय घ्यावा लागतोय, ओबीसी समाजाच्या माध्यमातून स्वतः छगन भुजबळ नेमकं कुठलं चॅलेंज करू इच्छित आहे? हरिभाऊ, म्हणजे जी व्यक्ती कॅबिनेटमध्ये आहे आणि कॅबिनेटने म्हणजे सरकारने काढलेला GR त्याच्या विरुद्ध कोर्टात जातो म्हणजे त्यांना शोभत नाही. म्हणजे खरं म्हणजे मी शब्द कटू वापरलाय. आमचे नेते ते ओबीसीचे, त्यांना खरं म्हणजे एक तर GR काढलेला नाही, त्यांना कोर्टात जायची काय गरज आहे? ते स्वतः कॅबिनेटमध्ये आहे होते, तर त्यांना मग GR दाखवलं नाही का? त्यांना फाईल दाखवली नाही का? त्यांना काही सांगितलं नाही का आपण अशा पद्धतीने जरांगे पाटलांना आरक्षण देतोय? आणि म्हणून माझं म्हणणं आहे की त्यांनी जाऊ नये. कारण आपण काही गोष्टी जर फेरफार करून घ्यायचे असतील सरकारकडनं अजूनही करून घेऊ शकतो, अजूनही बदल होऊ शकते, त्याच्यात कमी जास्त होऊ शकते. पण दिलेलं आरक्षण आता काढून घेता येणार नाही तुम्हाला. तुम्ही जर ते आरक्षण काढून घेतलं किंवा असं तुम्ही कोर्टात गेला तर परत जरांगे पाटील येऊन बसतील इकडे आझाद मैदान, हे तुम्ही विसरू नका. त्यामुळे त्यांना जे दिलेलं आरक्षण आहे ते माझ्या मते बरोबर आहे. फक्त मी भुजबळ साहेबांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी म्हणजे कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, म्हणजे भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला काय आहे तो त्यांनी बघावा.
आणि त्याप्रमाणे ओबीसीचा उपवर्गीकरण करून दिलं तर हा प्रॉब्लेम मिटतो. त्याच्यामध्ये काही भांडणं होणार नाही, काही नाही. सगळ्या समाजाला सारखं आरक्षण मिळेल. त्याच्यात 12 बलुतेदारांना पण देता येईल. आपल्या महाराष्ट्रात काही सब कॅटेगरीचा नवीन फॉर्म्युला नाही आहे. मंडल आयोगाच्या वेळेस मान्य शरद पवार साहेबांनी हेच केलं होतं. म्हणजे धनगरांना वेगळं, बंजारांना वेगळं, भटक्यांना वेगळं आणि विमुक्तांना वेगळं, हे तिन्ही मिळून 11% जे केले होते ओबीसी मधून, तसंच आता करायचंय तुम्हाला. कुणबी मराठाला एकच करा. पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज कुणबी करा एका ठोस नाही. त्याचा म्हणून एक GR काढा, विषय संपतो. आणि मी किती दिवसापासून सांगतो, हे जर भुजबळ साहेबांनी पुढाकार करून पुढाकार जर घेतला त्यांनी, तर मी त्यांचे लाख लाख आभार मानेल. बरं, तुम्ही एका बाजूला आवाहन करता आहात स्वतः छगन भुजबळ यांना देखील की त्यांनी तसं करू नये, ज्यामुळे कुठेतरी मराठ्यांचं आरक्षण हे धोक्यामध्ये येऊ शकतं. सूचनावजा इशारा देखील आपण देताय. यावेळेला भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, तुमची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. एका बाजूला इतक्या मोठ्या संघर्षानंतर कुठेतरी GR निघालेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार असं टप्प्यात असतानाच पुन्हा एकदा छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील म्हणताय, जर शब्दरचना बदलली आणि आमच्या आरक्षणाला धक्का लावलात तर 1994चा जो GR आहे त्याला तुम्ही चॅलेंज करणार आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहात राजेंद्रजी? 3 मुद्दे मला व्यवस्थित सांगू द्या. सांगा. पहिली गोष्ट, मराठा आणि ओबीसी हे ठरवून चाललेला वाद आहे आणि हा महाराष्ट्राला रस्त्यातळाला नेईल असं आज मी जाहीर सांगतो. हे सगळे ठरवून करतायत सगळ्या गोष्टी. ज्या गोष्टीमध्ये कोणतंही प्रत्यक्ष वस्तुस्थिती विचारात न घेता राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि त्यांचे बरोबरचे काही सहकारी ज्या पद्धतीने ह्या GR वर टीका करतायत, त्यांनी स्वतः मंत्रिमंडळात असल्यामुळं राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, नंतर सामाजिक न्याय विभाग यांच्याकडनं अधिकृत माहिती घ्यावी. मंत्र्यांना ती मिळते आणि त्या माहितीच्या आधारे ह्यांनी जर त्या गोष्टी त्या ठिकाणी मान्य करून घेतल्या तर तुम्हाला सगळी माहिती कोर्टात जायची गरजच नाही. पहिली गोष्ट एक सांगतो, जो 1994चा GR आहे तो GR आज रोजी आता अस्तित्वात नाही. कारण 2001चा जो आपला राज्याचा आरक्षण कायदा आलेला आहे, ह्या आरक्षण कायद्यामध्ये त्या GR मध्ये असलेलं जे पर्सेंटेज आहे, जो काढलेला GR आहे तो सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून कोणत्याही प्रकारचं मोजणी न करता अंतर्गत उपवर्गीकरण करून पाहिजे तसं पर्सेंटेज जे वाटलेलं आहे ते 94 पासून बेकायदेशीरच होतं. आणि 2001 साली तो ऍड झालेला आहे. ऍड झाल्यानंतर तो 2004ला अस्तित्वात आला आणि 2014ला मॅटने तो कायदा रद्द केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये 3 जजेसचं जजमेंट वेगळं वेगळं आल्यामुळं आता ती केस मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेलेली आहे. त्यामुळं आता ऍक्टच जर आपण चॅलेंज केला असेल तर ऍक्ट मध्ये असलेलं पर्सेंटेज ऑटोमॅटिकली ते त्याच्यामध्ये चॅलेंज आहे. त्यामुळे स्वतंत्ररित्या आज रोजी तुम्हाला तो GR चॅलेंज नाही करता येत. त्यासाठी ऍक्ट मधलं जे पर्सेंटेज आहे ते ऍक्ट मधलं पर्सेंटेज चॅलेंज करावं लागेल. नंबर 1. नंबर 2, हे जे काही सर्व ओबीसी नेते 2-4 दिवस झाले काहूर माजवत आहेत, 57 लाख नोंदी. मला आज हा आकडा फोडू द्या, कारण याच्यातनं काय गैरसमज झाले. 57 लाख गुणिले 4, 2 कोटी लोक मराठा समाजाचे ओबीसीत आले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 कोटी प्रमाणपत्र भुजबळ साहेबांनी सामान्य प्रशासन विभाग आणि सामाजिक न्याय विभागाकडे जे नियंत्रण आहे आणि महसूल विभाग यांच्याकडनं घ्यावी. आता माझ्याकडे आकडेवारी महाराष्ट्राला जरा सांगतो, 57 लाख 20 जानेवारी 2024 ची माझ्याकडे आकडेवारी अपडेट आहे. त्यामध्ये ज्या 57 लाख नोंदी ह्या पहिल्या समजून घ्या. कुणबीमध्ये 48 पोट विभाग आहेत, त्याच्यामध्ये मराठा नसलेले कुणबी सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. त्यातल्या पहिली आकडेवारी मुंबई जे कोकण डिव्हिजन आहे ह्याच्यामध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई शहर, ठाणे वगैरे 7,53,000 ज्या नोंदी आहेत ह्या मराठा नाहीत. पहिली गोष्ट, 57 लाखातनं 7 लाख गेले तुमचे, बरोबर. आता दुसरी, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथं मराठा समाजाचे लोक हे कुणबी नाहीत. त्यामुळे 3 नोंद आहे, 9,42,000 याच्यातनं मायनस करा. आता राहिले काय तर अमरावती डिव्हिजन 26,15,000, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. हरिभाऊ राठोड यवतमाळ मधले आहेत. यवतमाळ मधले मराठा आणि कुणबी फरक आहे त्यांनाही माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर ज्याच्यावरनं काहूर माजवलं जातंय
तिथे 32,000 नोंदी ह्या 20 जानेवारी 2024 अखेर होत्या. आणि काल दैनिक सकाळने जे छापलेले आहेत त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त 47,795 नोंदी आहेत. राहिला पुणे विभाग हा 6,07,000 आहे. नाशिक विभाग 7,91,000. आता या 57 लाखामध्ये ह्या सगळ्या जाती वगळल्या. मल्टिपल नोंद, एखाद्या माणसाचा जन्म, मृत्यू, तो शाळेत गेला, जिथं साक्ष दिली, कोर्टात गेला, ठिकठिकाणी एका माणसाच्या नोंदी आहेत. त्यामुळे जो 57 लाखाचा आकडा गुणिले 4 2 कोटी मराठी, 3 कोटी मराठी ओबीसीत आले, हे प्रत्यक्ष वास्तवाला धरून नाही. त्यामुळे ओबीसी मध्ये भीती घालण्याचं प्रमाण झालं. त्यामुळे ओबीसी आणि वर्सेस मराठा हे युद्ध लावण्याचा प्रयत्न केला. हा दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा जो आहे JRच्या माध्यमातून, ज्यांना कोर्टामध्ये जायचंय त्यांनी कोर्टात जायला कोणतीही अडचण नाही, त्यांनी जावं. आपल्याकडं माधुरी पाटील वर्सेस आदिवासी विभाग ठाणे अशी सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली. याच केसवरनं आपल्याकडे जात पडताळणी समित्या अस्तित्वात आल्यात. त्यांनी एकच वाक्य वापरलेले, ओल्डेस्ट डॉक्युमेंट्स हॅव ग्रेट प्रोबेटिव्ह व्हॅल्यू. जे सगळ्यात जुनं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रोबेटिव्ह व्हॅल्यू म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. दत्तात्रय रामराव थोरात वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये न्यायमूर्ती मार्लापल्ले यांची केस झालेली आहे. यात सुद्धा तुम्हाला तुमची वंशावळ जुळवून ते डॉक्युमेंट तुमचे प्रूव्ह करून तुम्ही कोणत्याही प्रकारे तुमची ओल्डेस्टची नोंद असेल त्याप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं. आता हा जो काही JR काढलाय, हा JR मध्ये पहिलंच वाचामध्ये कायदा म्हटलेत, रूल्स म्हटलेत, तिथं वकील साहेब पण आहेत, नियम पण आहेत. नियम कायदा ह्याला JR कुठलाही सुपरसीट करत नाही, हे माझं ज्ञान आहे. तो सुपरसीट जर करत असेल तर त्या JRला काही अर्थ राहणार नाही ना. तुम्ही कायद्याच्या विरुद्ध JR जाऊन काढू शकत नाही, रूल्सच्या विरुद्ध जाऊन करू शकत नाही. ह्या रूल्स मध्ये काय बदल केलाय, फक्त हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख केलाय. मग त्या गॅझेटियरमध्ये अनेक जेव्हा डॉक्युमेंट त्याच्यामध्ये 1 ते 48 वाचायचे, त्याच्यात हे 49 नंबर वाचायचे, पण ते 49 फक्त ते घेतलं आणि त्याच्यावरनं लोकांना वाटलं, असं काही चित्र मला वाटत नाही. ज्या वेळेस अशा पद्धतीने पहिलं दिलं जाईल, ते व्हॅलिडेट होईल, त्यावेळेस तुम्हाला कोर्टात जाता येईल. कॉज ऑफ ऍक्शन आज तयार होत नाही. बरोबर आहे. कोर्टात केव्हा जाता येईल आणि त्याचबरोबर जो संभ्रम निर्माण केला जातोय असा तुमचा दावा आहे, ते आपण सविस्तर सांगितलं. 3 महत्त्वाचे मुद्दे. मात्र हे 3 महत्त्वाचे मुद्दे सांगत असताना मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं सगळं जे राजकारण केलं जात आहे ते विचारपूर्वक केलं जात असल्याचं आणि हेतुपुरस्सर होत असल्याचं देखील तुम्ही म्हणताय. याचं उत्तर मी भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांच्याकडून सविस्तर घेणार आहे. मला असं वाटतं की याच्यातले 2 भाग आहेत. मराठा समाजाने याच्यापूर्वी सुद्धा लाखो लोकांचे मूकमोर्चे काढले होते, त्यांची न्याय्य मागणी होती. आता जरांगांच्या सुद्धा ज्या मागण्या आहेत त्यातल्या काही न्याय्य आहेत, आर्थिक, शैक्षणिक. मराठा समाजातले अनेक घटक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, नोकऱ्या नाहीत वगैरे आहेत. त्यामुळे जाणून बुजून कोणी आरक्षण मागतोय आणि दुही माजवतोय असं मला वाटत नाही. पण तुमचा पहिला मुद्दा माझ्या आता मित्रांनी सांगितलं की दुर्दैवाने हिंदू समाजातला काही घटक, सामाजिक घटक आपापसामध्येच त्या ठिकाणी संघर्षासाठी उभे राहावेत अशा तऱ्हेची सुप्त इच्छा असलेले काही मोठे राजकारणी, मी जबाबदारीने शब्द वापरतोय, नाव घेत नाही कोणाने, हे बघतायत सगळे. भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत आहे की समाजातल्या सगळ्या घटकांना घटनेनुसार न्याय मिळायला पाहिजे. ज्या वेळेला शेड्यूल कास्ट किंवा सगळ्यांना हे रिझर्वेशन परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केली, त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्वामध्ये हे सुद्धा आहे की काळ जसा बदलेल तसंच समाजामध्ये समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी घटनेच्या चौकटीत राहून वेगवेगळे कायदे राज्य सरकारला, केंद्र सरकारला करता येतात. मंडल आयोग त्याचाच एक भाग आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅझेटरमध्ये ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांचे नातेवाईक त्या गावात राहतात, त्यांना त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे दाखले दिले जातील. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याच्या ताटात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचं सरकार, केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं, ते आम्ही होऊ देणार नाही. आता माननीय भुजबळ साहेब माझे मित्र आहेत, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मंत्रिमंडळाचे घटक आहेत, हा जो आता गॅझेट काढलेला आहे किंवा जो आता आश्वासन दिलेला आहे, JR काढलेला आहे, तो एकटा मुख्यमंत्र्यांचा नाही,
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा नाही, विखे पाटलांचा नाही, हा शासनाचा निर्णय आहे, सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. मग मंत्रिमंडळाचेच एक मंत्री आपणच ज्या निर्णयाचे कायदेशीररित्या सहभागी आहोत त्या निर्णयाच्या विरोधात कसा जातो कोर्टात? हे जाणं योग्य नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी आहे आणि संबंधित केंद्र मंत्र्यांनी त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही भुजबळांना समजावून सांगू. या आव्हानाची आणि प्रतिआव्हानाची भाषा ही हिंदू समाजाचं विघटन करेल. या देशात सामाजिक लढाई त्या ठिकाणी नको. लोकांनी फार मोठ्या नेत्यांनी हा महाराष्ट्र पुरोगामी समजताना मग ज्याच्या ताटात नाही आहे त्याला दिलं पाहिजे की नको? परंतु ते देत असताना दुसऱ्याच्या ताटात जे वाढलेलं आहे ते मागणं सुद्धा गैर आहे आणि ते आम्ही देणार नाही. परंतु तो भुकेलेला आहे, ज्याच्या न्याय मागण्या आहेत त्या मान्य केल्यात. आणि शब्द बदलला तर शब्द बदलण्यासाठी दिलेला नाही. माननीय जरांगे पाटलांना पण माझी विनंती आहे की शब्द बदलला तर आम्ही हे करू ते करू. आता सगळं शांतपणे संपलेलं आहे. आव्हानात्मक भाषा कशासाठी पाहिजे? आणि भुजबळ साहेब सुद्धा सांगतात की असं जर झालं तर एवढे त्या ठिकाणी मराठे हे ओबीसी मध्ये येतील. मला असं वाटतं जो GR काढलेला आहे सगळ्या परिणामांची चौकटीत बसेल की नाही, उद्या कोणी कोर्टात गेला तर टिकेल की नाही. आणि एक स्पष्टपणे सांगू इच्छितो मी, जे काय मराठ्यांना आंदोलन दिले त्या ठिकाणी आतापर्यंत दिले ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दिले. आज पुरोगामीची भाषा करणारे माननीय शरद पवार साहेब 1994 साली सत्तेवर होते. त्यांनी त्यावेळेला 1994 GR मध्ये का मराठ्यांचा उल्लेख केला नाही? का केला नाही? 11 मराठी मुख्यमंत्री झाले, मराठ्यांच्या नावावर राज्य केलं, पश्चिम महाराष्ट्राच्या नावावर राज्य केलं. आणि आज आर्थिकदृष्ट्या दुबळा मराठा आहे. तो जर राहिला असेल, आज लढाईला उभा राहिला असेल, दोन समाज परस्पर उभे आहेत, त्याला महाराष्ट्रातले एक जबाबदार नेतृत्व त्या ठिकाणी जबाबदार आहे असं माझं मत आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट मत आहे. मधु चव्हाणजी, तुमचा मुद्दा मला लक्षात आला की सरकारचं म्हणणे एका बाजूला आरक्षणासाठी पात्र असलेल्या प्रत्येकाला आरक्षण आणि त्यांचा हक्क मिळावा. मात्र या संदर्भातली आकडेवारी जी आहे ती मी आपल्याबरोबर असलेले ॲडव्होकेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी विकास लवांडे, GRच्या माध्यमातून ओबीसींच्या हक्कांवरती गदा कशी काय येते? अनिल देशमुखही म्हणतायत, छगन भुजबळही म्हणताय आणि मगाशी आता मधु चव्हाण यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचं देखील नाव या चर्चेमध्ये घेतलेलं आहे. 1994 साली ते झालं नाही म्हणून आज लढण्याची वेळ पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभी ठाकलेली आहे का? विकासजी, मला जरा सविस्तर बोलायला वेळ द्या विषयाची, कारण हा विषय आमच्याशी निगडीत आहे. शरद पवार साहेबांना सातत्याने भारतीय जनता पार्टी किंवा हिंदुत्ववादी विचाराचे जे मराठा पुढे नेते आहेत किंवा बाळासाहेब सराटे सारखे वकील आहेत यांनी मराठा तरुणांची दिशाभूल करून ठेवलेली आहे 23 मार्च 94च्या GRच्या संदर्भात. आता सुद्धा मधु चव्हाण साहेबांनी त्याच अनुषंगाने बोलले, याला काही आधार नाही. नंबर 1 मी सांगतो, पहिली गोष्ट मला हिस्ट्री सांगू द्या. 90 साली स्वर्गीय VP सिंग पंतप्रधान होते. VP सिंगांचं सरकार जे होतं ते भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर होतं. VP सिंगांनी मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी करायचा निर्णय घेतल्यानंतर तात्काळ भारतीय जनता पार्टीने मंडल विरुद्ध कमंडल अशी यात्रा या भारतामध्ये काढली. माथी भडकवली, लोकांची दंगली काढल्या, जाळपोळ घडली आणि मंडल विरुद्ध कमंडल यात्रा काढून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये द्वेषाची भावना समाजामध्ये निर्माण केली. हे वास्तव आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर 92 साली इंदिरा साहनी जो खटला चालला, सगळ्या वेगवेगळ्या केसेस त्याच्यामध्ये क्लब झाल्या आणि जो निकाल आला त्याच्यानंतर इंदिरा साहनी खटल्याच्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोग नेमले जावेत आणि त्याच्यामधून ज्या जाती त्याच्यातून वगळायच्या किंवा समाविष्ट करायच्या त्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोग किंवा केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ती यादी बनवावी. त्यानंतर पवार साहेब 94 साली जेव्हा मुख्यमंत्री होते, पवार साहेबांनी जे आधीचं ओबीसीचं आरक्षण 10% वरून ते 27% केलं. ज्या 10% पूर्वी पंजाबराव देशमुखांच्या काळापासून कुणबी आरक्षण लागूच आहे. जे मंडल आयोगाने 346 जातींच्या शिफारशी केल्या त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी जात. विकास लवांडे यांच्याबरोबर तांत्रिक कारणामुळे संपर्क यावेळेला तुटलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा मी चर्चेसाठी बोलावणारच आहे. नितीन सातपुते यांच्याकडून मला
समजावून घ्यायचंय. तुम्ही ॲडव्होकेट आहात, न्यायालयात जाण्याची या क्षणाला भाषा देखील होताना दिसतीये. मला आपल्याकडून एक समजून घ्यायचंय की ओबीसी समाजाला एकूण 27% आरक्षण आहे, त्यातही जर 13% आरक्षण भटके, विमुक्त आणि इतरांसाठी आहे, तर मग ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी वाढणार, हा समज कसा दूर होईल? आपल्याकडे पुन्हा एकदा येईल मी. नितीनजी, विकास लवांडे जोडले गेलेत. विकासजी, मुद्दा पूर्ण करा. विशालजी माझं अर्धवट राहिले. विकासजी बोला. हॅलो विशालजी माझं अर्धवट आहे. विकासजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. तुम्ही पुन्हा एकदा जोडले गेलेलात. हा, मला कट झाला. थोडस माझं पूर्ण करू द्या. मला बोला बोलू द्या. 94 साली जो GR काढला त्याच्यामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये कुणबी जातीचा समावेश होता, आजही आहे. 94 सालाचा GR मुळेच आज मनोज जरांगे पाटलांची मागणी पुढे आली किंवा त्याच आधाराने ती टिकून आहे. आता जे काही वाद चाललेला आहे ते आता मधु चव्हाण साहेब म्हणाले ना की मराठ्यांचा समावेश का नाही केला. मराठा आणि कुणबी एक आहेत हे आजपर्यंत कोणत्याही आयोगाने सिद्ध केलं नाही, कोणत्याही सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सिद्ध केलेलं नाही. त्याच्यानंतर 94 नंतर महायुतीचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार इथं होतं. मनोहर जोशी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही मराठा समाविष्ट केला. त्याच्यानंतर विलासराव देशमुख समाविष्ट होते अनेक वर्ष, त्यांनी का नाही केला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री, त्यांनी का नाही केला. आणि आज जे ओरडणारे 2014 पासून ज्या मोठ्या प्रमाणावर मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली, त्या देवेंद्र फडणवीस सुद्धा 14च्या नंतर मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी समावेश का नाही केला. त्याच्यातल्या अडचणी सगळ्यांना माहिती आहेत. खत्री आयोगाने काय सांगितलं, बापट आयोगाने काय सांगितलं, 2005चा सुप्रीम कोर्टाचा निकाल काय सांगतो, हे सगळं पाहता शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 2004चं जे सरकार होतं, सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये सुधारित GR काढला गेला. कुणबी मराठा, मराठा कुणबी असं आरक्षण सुरू झालं. आज जरांगे पाटलांची जी मागणी टिकून आहे की मला ओबीसीतच आरक्षण पाहिजे, केवळ 94च्या GR मुळे टिकून आहे. मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न ज्या वेळेस झाला त्या वेळेस ते कोर्टात टिकलेलं नाही. आता 30 वर्षापूर्वीचा विषय आता जर सुधारित करायचा असेल तर 30 वर्षापूर्वी कधीही मराठा समाजाची मागणी नव्हती. आरक्षणाच्या संदर्भात मोर्चे कधी निघाले नव्हते. जी काय मागणी होती अण्णासाहेब पाटलांची ती आर्थिक निकषावर आणि आर्थिक निकषावरचे सुद्धा आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला होता, पण ते कोर्टात टिकलं नाही. PV नरसिंहरावांनी सुद्धा प्रयत्न केला होता, ते कोर्टात टिकलं नाही आर्थिक निकषावरचं. त्यामुळे शरद पवार साहेबांनी मराठा असतील, ओबीसी असतील, यांचं जे दुखणं मुख्य काय आहे तर त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत. म्हणून पवार साहेबांनी ते आर्थिक प्रश्न सोडवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच ती मागणी आजही टिकून आहे. बरोबर आहे विकासजी. एका बाजूला आपल्या पक्षाची बाजू आपण मांडलेली आहे. नितीन सातपुतेजी, ओबीसी समाजाला एकूण 27% आरक्षण आहे, त्यातलं 13% आरक्षण भटके, विमुक्त आणि इतरांसाठी. तुमचा तांत्रिक अडचणीमुळे मला तुम्हाला थांबावं लागतंय. पुन्हा एकदा विकासजी, तुम्हाला कॉल येतोय पुन्हा. 13% आरक्षण भटके, विमुक्त आणि इतरांसाठी आहे. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी वाढणार, हा जो समज सध्या निर्माण झालेला नितीनजी, तो कितपत खरा आहे? विशालजी, इथे सध्या जे आंदोलन चालू आहे जरांगेचं आणि जे कुणब्यांच्या ह्याच्यामध्ये किंवा ओबीसी मध्ये जे आरक्षण मागताय त्याची थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेतली. मगाशी विकास लमोटे आणि आपले राजेंद्र कोंढारे यांनी काही जे डेटा जो आपल्याला सांगितला आहे, बरीचशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि ही उपयुक्त अशी माहिती आहे. तर मराठा समाजाला हे जे आता आज रिझर्वेशन जे आठवलं आहे, ह्या रिझर्वेशनला त्यांना 90 वर्षापूर्वी म्हणजे 1934 मध्ये जेव्हा कमिशन भारतात आलं होतं, इंग्रजांनी भारतातील जाती अत्याचार दूर करण्याकरता सायमन कमिशन जे भारतात आणलं होतं आणि जातीनिहाय त्यांची लिस्ट बनवायला सांगितली होती. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील समर्थन होतं. 1935 ह्या काळामध्ये ही संपूर्ण लिस्ट शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी या लिस्ट बनवल्या गेल्या होत्या. त्यावेळेस ओबीसी मध्ये कुणबी समाज हा मुळात होताच. आज जो काय मराठा समाज जो आहे की तो म्हणतोय की आम्हाला कुणब्यांमध्ये आरक्षण द्या, की आम्हाला कुणबी म्हणून आम्हाला असं म्हणा किंवा आमचा समावेश करा. हे जेव्हा 1934 आणि 35 या काळामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना जेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण जर हवं असेल तर तुमचा मी समावेश याच्यामध्ये करतो, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट नकार दिला, या मराठ्यांनी नकार दिला की सांगितलं आम्हाला कोणत्याही आरक्षणाची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत, आम्ही सदन आहोत, आमच्याकडे भरपूर पैसा आहे, जमीन आहे, आम्हाला तुमच्या आरक्षणाची गरज नाही. आणि 1934 आणि 35 मधली ही जी लिस्ट आहे
तीच लिस्ट भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950च्या संविधानामध्ये एकूण आर्टिकल 340, 341 आणि 342 मध्ये ओबीसी, एसटी, एससी यांच्यासाठी हे आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे. आणि त्यावेळेस देखील मराठ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला बाबांनो हे आरक्षण घ्या, तुम्हाला नंतर ह्याची गरज पडेल. आणि ही गरज पडली 100 वर्ष कंप्लीट व्हायच्या आत त्यांना ही गरज पडलेली आहे. आणि आज मराठा समाज जो आहे आज म्हणतोय की आम्हाला मागासवर्गीय म्हणून तुम्ही ओबीसी मधून आरक्षण द्या, आम्हाला कुणबी म्हणा आणि कुणब्याचं आम्हाला आरक्षण द्या. आता हे जे मगापासून मी पाहतोय हैदराबाद गॅझेट, 1994चं गॅझेट, जे काय तुम्ही म्हणताय की GR म्हणताय, हे तुम्ही पाहिलं असेल मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2019 आणि 20च्या काळामध्ये हे जेव्हा बीजेपीचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस त्यांचा आरक्षणाचा हा मुद्दा उचलला गेला होता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्याकडे येस, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झाल्या होत्या. याच्या 42 याचिका दाखल झाल्या होत्या आणि मुंबई उच्च न्यायालयाने यांचा आरक्षणाबाबत जो डिसिजन घेतला होता तो त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. आणि सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांचा आरक्षणाबाबतचा हा जो डिसिजन होता, हा डिसिजन GR होता, हा रद्द करण्यात आलेला आहे. 102 जी अमेंडमेंट झालेली आहे, या अमेंडमेंटचा हवाला देऊन सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. याच्यामध्ये याचं कारण असं आहे की सामाजिक मागासलेपणा हा जो मुळात हा मुद्दा आहे, हा मुद्द्यावरती मराठा हा समाज जो आहे हा ह्याच्यामध्ये ह्या क्रायटेरियामध्ये किंवा एलिजिबल झालेला नाही आणि तो होणार देखील नाही. त्यामुळे हे जे असे किती 50 GR जरी काढले, हे कोर्टामध्ये याचं शिक्कामोर्तब झालं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचं शिक्कामोर्तब झालं पाहिजे. आणि मुळात हा मुद्दा जो आहे 1994चा जो GR होता किंवा 2019चा जो GR होता किंवा हे जे आता नवीन काढलेलं आहे हैदराबाद गॅझेट जे आहे, याची सगळी शहानिशा ही सर्वोच्च न्यायालयात झालेली आहे. आणि मराठ्यांचा हा जो मुद्दा आहे आरक्षणाचा, आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. मला एक सांगा, कोणताही राज्य, देशातील कोणतेही राज्य कोणताही GR कडून एखाद्या समाजाला आहे आरक्षित किंवा मागासलेपणाचा दर्जा देऊ शकत नाही. ही संविधानामध्ये याची तरतूद असावी लागते किंवा पार्लमेंट संसदेमध्ये याची तरतूद व्हावी लागते. त्यानंतर हा मुद्दा तेव्हा एखाद्या समाजाला हे सामाजिक मागासलेपणाचा आधार घेऊन त्यांना ते रिझर्वेशन किंवा आरक्षण देता येईल का नाही हे संसद ठरवतं. आणि त्यामुळे हे जे किती तुम्ही GR काढा किंवा कोणताही गॅझेट काढा, हे सर्वोच्च न्यायालयात किंवा कोणत्याही न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे राज्य शासन जे आहे ते GR ला सर्व संविधानाच्या पेक्षा कोणताही GR हा मोठा नाही. त्यामुळे असं कोणतेही GR हे सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात हे टिकणार नाही. त्यामुळे अशा ह्याचे जे काही राजकीय हा गदारोळ चाललेला आहे की आम्ही तुम्हाला गॅझेट देतो किंवा हा सारवासारव चाललेली असेल किंवा एखादं गाजर दाखवलं जातं. जरांग्यांना मुंबईमध्ये जेव्हा ही आंदोलन केलं त्यावेळेस काहीतरी GR दिला होता आणि त्यामुळे ते GR पाहून ते आनंदी होऊन त्यांनी आंदोलन त्यांचं संपुष्टात आणलं आणि ते निघून गेले. आणि सरकारमधील जे आता छगन भुजबळ आहेत आणि सरकारमध्ये असताना देखील त्यांचं सरकार GR काढतंय आणि तेच परत कोर्टामध्ये जाण्याची भाषा करतायत आणि हा GR चॅलेंज करायची भाषा करतायत. त्यामुळे सरकारमध्ये असताना देखील यांना हे जे GR काढल्यानंतर देखील यांना असं का वाटतं की न्यायालयात जावं आणि या GR ला चॅलेंज करावं. त्यामुळे असे हे GR जे आहेत सगळे फुसके GR आहेत. याला कायद्यात काही आधार नाही, याला संविधानामध्ये काही आधार नाही किंवा देशामध्ये यांना सामाजिक मागासलेपणा होऊन यांना कधीही यांना हे रिझर्वेशन मिळू शकणार नाही. बरोबर आहे. एका बाजूला काय होऊ शकतं आणि कशा प्रकारे हा GR काढण्यात आलेला आहे हे समजावून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला. हरिभाऊ, ज्या प्रकारे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी स्पष्टपणे सांगितलं की कितीही GR काढला किंवा काहीही काढलं तरी कोणतंच सरकार हे पूर्णपणे न्याय मिळवून देऊ शकत नाही, हा मुद्दा कितपत आपल्याला खरा वाटताना दिसतोय. हरिभाऊ, आपल्याकडे येण्याआधी मधू चव्हाण, तुम्ही तर सत्तेत आहात, GR देखील काढलेला आहे, मात्र जर तो टिकणारच नसेल, आरक्षण मिळणारच नसेल तर मग हा सगळा वाद कशासाठी? मी बोलू ना? हा, मधूजी बोला. मी बोलू? हो. असं आहे की वकील साहेबांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतो की ज्या वेळेला GR काढला गेला तेव्हा सत्तेमध्ये कोणी पोरकटपणा करणारे लोक बसलेले नाही आहेत. आपण जसे मान्यवर वकील आहात, आपल्याबद्दल मला आदर आहे, आपल्याबद्दल मी ऐकूनही आहे, आपण एक हुशार वकील आहात. परंतु सगळ्या गोष्टींचं चर्चा करून घटनातज्ञांना बोलवून, कारण केशवानंद भारती खटल्यामध्ये एक वाक्य आहे की घटनेची फ्रेम न बदलता तुम्हाला कुठलेही जनतेच्या कल्याणाचे सामाजिक, आर्थिक सगळे शैक्षणिक कायदे करता येतात, फक्त घटनेच्या चौकटीत ते बसले पाहिजेत. मूलभूत वगैरे त्या चर्चेत मी जात नाही. त्यामुळे हा GR टिकेल. आपल्या माहितीसाठी सांगतो वकील साहेब, ज्यावेळेला माननीय देवेंद्रजींनी रिझर्वेशन दिला, मुंबई हायकोर्टात टिकलं, सत्ता आमची गेली. मी पुढचं वाक्य राजकीय अभिनिवेशाने बोलत नाहीत,
सुप्रीम कोर्टात केल्यानंतर शासनाच्या वकिलांनी जाहीर मुलाखती दिल्यात की आम्हाला ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारने कुठले कागदपत्र दिले नाहीत आणि म्हणून टिकलं नाही. आजही 10% रिझर्वेशन आहे, आजही 10% रिझर्वेशन आहे. कोणी चॅलेंज केलेलं नाही आहे. सगळ्या त्याप्रमाणे सवलती दिल्या जातात, भरती केली जातात, शैक्षणिक सवलती दिल्या जातात. आणि म्हणून मला असं वाटतंय की हा जो GR आहे तो 100% टिकेल. आणि आता कोणीतरी आपण म्हणालात, कोणीतरी माझ्यापूर्वी नाव आठवत नाही माझ्या मित्रांचं, की मराठे त्यावेळेला म्हणाले आम्हाला नको. होय म्हणाले असतील. 1934 साली कोण काय म्हणालं हे मला माहिती नाही. पण आता मराठा समाजाची, मी कोकणातला मराठा आहे, कोकणामध्ये आज अनेक तरुण बेकार आहेत, नोकऱ्या नाही आहेत, हालाकीची आर्थिक स्थिती आहे. मग काळ बदलला. मंडल आयोग हा काय 1934 साली लिहिला होता, पण मंडल आयोग आला, श्रीमती इंदिरा गांधींनी तो कार्पेट खाली घालून ठेवला होता. तो VP सिंगनी का काढला या चर्चेत मी जात नाही, पण तो मान्य झाला, कोर्टात टिकला. समाजाच्या उद्धारासाठी विविध कायदे वेळोवेळी करावेत हे मार्गदर्शक तत्वामध्ये लिहिलंय. आपल्या घटनाकारांना सलाम केला पाहिजे. असं काही आपली घटना की जीव मूळ तुटो किंवा पारंपरिक तुटो. बरं, 1994 साली जे आरक्षण देण्यात आलं त्यावेळेला ही मेख राहून गेली असं आपल्याला वाटतं का? आणि तत्कालीन सरकारमुळे ते राहिलं? मी एक उत्तर देऊ इच्छितो. ते राहून गेली. नितीनजी त्यांचं नाव मी आदराने घेतोय की त्यांचं नाव शरद पवार साहेब. ते असं म्हणाले मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, ते कधीच मिळणार नाही. त्यांची वाक्य काढा ना, जाणत्या राजाची वाक्य काढा. त्यांच्यातून मी आदराने बोलतोय. त्यांनी जाणून बुजून मराठ्यांचा समावेश 1994 साली केला नाही. आज त्यांच्या सगळ्या त्यांनी चुकून केलं. नितीनजी, हरिभाऊ आपल्याकडे देखील राहून गेलं मला माहिती नाही, पण विकास लवांडे उत्तर द्या. आज हे मराठा समाजातल्या तरुणांना नोकऱ्यांपासून, आर्थिक पासून वंचित राहावं लागलेलं आहे. त्यावेळेला हा प्रश्न कधीच सुटला असता. त्यांची इच्छाशक्तीच नव्हती मराठ्यांना, गरीब मराठ्यांना त्या ठिकाणी. त्यांची इच्छाशक्ती नव्हती, आताच्या सरकारची इच्छाशक्ती. विकास लवांडे उत्तर देतील. विकासजी, मला जरा वेळ द्या. मगाशी मांडणी माझी विकासजी, मला प्रत्येकाला तेवढीच संधी द्यायची आहे आणि तांत्रिक अडचणींमुळे मला पुढे जावं लागतं. बोला विकासजी, बोला. ठीक आहे, हरकत नाही. चव्हाण साहेब, मला तुमची क्यू येते, तुम्ही सिनियर आहात, इतकं बाळबोध पद्धतीने आपण विधान करता तेव्हा तुमची क्यू येते. याचं कारण असं, मराठा आरक्षण, मराठा नावाने आरक्षण देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि कुणबी आरक्षण, मराठ्यांनी पुरावे देऊन कुणबी आरक्षण मिळवणं ही दुसरी प्रक्रिया आहे. हे तुम्हाला जर मी समजून सांगायचं असेल तर निवांत सांगेल. परंतु 94 साली मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये मराठा ही जात नव्हती, कारण मराठा ही मराठी म्हणून आहेत आणि कुणबी ही जात समजली गेलेली आहे मंडल आयोगामध्ये. त्यामुळे मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध झालेलं नव्हतं. अनेक आयोगांनी मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करू शकले नाही. सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण ही टेस्ट झाल्याशिवाय आरक्षणात येत नाही. मग जर शरद पवार 30 वर्षापूर्वी दोषी ठरले, त्याच्यानंतरचे तुमचे नारायण राणे होते, अनेक मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, फडणवीस 5 वर्ष होते, यांनी का नाही मराठा म्हणून आरक्षण दिलं? आजही मराठा म्हणून आरक्षण का नाही दिलं? आमचा सवाल आहे. 30 वर्षापूर्वी झालेल्या शरद पवारची चूक तुम्ही म्हणताय, ती चूक नव्हतीच मुळामध्ये. कारण कुणबी प्रमाणपत्र तेव्हापासून मिळतात. 2004 नंतर सुधारित GR निघाला, म्हणून तर जरांगे पाटलांची मागणी टिकून आहे. त्यात जरांगे पाटलांचं आंदोलन तुम्ही कधी चिंबरून टाकलं असतं, कधी संपून टाकलं असतं. पण जरांगे पाटील जे बोलतायत की आम्ही ओरिजिनल ओबीसीतच आहोत, आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे, याचं कारण असं की मराठ्यांनी पुराव्यासह सिद्ध केल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र मिळतंय. फक्त निजामशाहीतले मराठवाड्यातले जे काही मराठा होते त्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या, त्या पुरावे मिळत नव्हते. बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांनी, मगाशी राजेंद्र कोंडरेंनी आकडेवारी दिलेली आपल्याला, आकडेवारी की आता एका वर्षाची आकडेवारी नाहीये. हरिभाऊ यावरती बोलू इच्छित आहे. हरिभाऊ, मात्र एका बाजूला आरक्षण हवंय, मात्र ते ओबीसींच्या ताटातलंच हवंय. ऐका एक मिनिट मला हरिभाऊ बोला ना. विकासजी, आपल्याकडे पुन्हा एकदा येईल मी. हरिभाऊंना बोलायचं आहे. हरिभाऊ बोला. एकच मिनिट घेतो, तुम्ही बोला. एकच मिनिट बोलतो, तुम्ही घ्या. चुकीचं जाऊ नये. 1994 साली जो GR काढला होता, ती बैठक बोलावली होती मान्य शरद पवार साहेबांना. त्या बैठकीला मी हजर होतो आणि याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी मला माहित आहे. हे जे गैरसमज झाला 1994 साली 16% दिले वगैरे वगैरे, हे बघा, जो आर्टिकल
340 प्रमाणे मागास वर्गाचं अन्वेषण करण्यासाठी माननीय आपले जी तरतूद होती बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेली 340 कलम, त्याच्यात असं म्हटलं होतं की मागास वर्गीयाचं अन्वेषण करा, त्यासाठी मंडळ आयोग नेमला आणि मंडळ आयोगाने देशभर फिरून ओबीसीची लिस्ट तयार केली. त्या लिस्ट मध्ये मराठा नव्हते, त्यामध्ये कुणबी होते. आणि स्पेसिफिकली सांगितलंय की 54% लोकसंख्या काढली आहे आपल्या मंडळनी. त्याच्यामध्ये स्पेसिफिक रिमार्क आहे की मराठा आणि राजपूत यांची लोकसंख्या यामध्ये नाहीये 54% मध्ये. आणि त्यावेळेस मागणी पण नव्हती, आणि त्यावेळेस मागणी असती दिलीच, पण मागणी असूनही काय लिस्ट मध्ये नव्हतं ना. म्हणजे मंडळ आयोगाने रिकमेंडेशन केलं नव्हतं ना. मंडळ आयोग जे महाराष्ट्रात आले होते त्यावेळेस मंडळ आयोगाला कोणी निवेदन पण दिलं नाही, आणि त्यामुळे मराठा समाजाचे समावेश ओबीसी मध्ये झाला नाही. हा सगळा ही स्टोरी आहे. त्यावेळेस मी स्वतः माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी मला बोलवून घेतलं होतं, कारण भटक्या विमुक्तांचा जे धनगर समाजाला भटक्यामध्ये नक्कीच हरिभाऊ, 1994 साली जे घडलं त्याचे तुम्ही स्वतः साक्षीदार होतात. जसं तुम्ही म्हणालात की शरदचंद्रजी पवारांनी आपल्याला बोलावून घेतलं आणि त्यावेळेला मागणी झाली नाही, त्यामुळे हा प्रश्न अजूनही प्रलंबित राहिला. प्रलंबित असलेला प्रश्न आता कुठेतरी सुटतोय असं वाटत असताना मात्र पुन्हा एकदा दोन्ही समाज एकमेकांसमोर का उभे ठाकलेले आहेत? राजेंद्र कोंढरेजी आपल्याकडे येतो. राजेंद्रजी, मगासपासून सुरू असलेली सगळी चर्चा तुम्ही देखील ऐकलेली आहे. कायद्यात काय झालं, 1994ला काय झालं आणि आता काय घडताना दिसतंय. मात्र दुसरीकडे वडेट्टीवार यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांकडे बोलणीसाठी वेळ मागितलेली आहे, तशाच प्रकारे जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षणाचे सगळे समर्थक हे बैठकीसाठी आणि चर्चेसाठी तयार आहेत का? हा संभ्रम कधीपर्यंत दूर व्हावा असं आपल्याला वाटतं? राजेंद्रजी, मुळामध्ये हा जो GR आहे, हा GR ज्या ज्या लोकांना वादग्रस्त वाटतो त्या लोकांनी जे जात पडताळणी ह्या विषयामध्ये काम करणारे महाराष्ट्रात एक साधारणतः 25च वकील मंडळी आहेत, त्यापेक्षा जास्त वकील मंडळी ह्या क्षेत्रात काम करत नाही, त्यांच्याकडून तो समजून घेतला पाहिजे. रिटायर्ड जजेस आहेत, त्याचबरोबर जात पडताळणी क्षेत्रामध्ये जे अधिकारी, संशोधन अधिकारी आणि कलेक्टर ज्यांनी हा विषय 10-20 वर्ष हँडल केलेला आहे, यांच्याशी चर्चा झाली तर हा विषय 15 मिनिटांमध्ये क्लिअर होईल. नंबर 1 बरोबर आहे. पण नितीनजींनी तो अवघ्या महाराष्ट्राला आता समजावून सांगितलेला आहे, जो आपणही ऐकला असेल. राजेंद्रजी, चूक आहे ते सांगतो तुम्हाला. 1942 साली मराठा समाज हा इंटरमिजिएट क्लास मध्ये होता. 67ला जी ओबीसी यादी राज्यांनी पहिली प्रगत महाराष्ट्र होता त्यांनी ती केली, त्यात मराठा नव्हता, हे मान्य करतो. कारण अण्णासाहेब पाटलांनी मागणी ही आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची केली होती, आणि नरसिंहराव सरकारने 10% दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आली. पण तो जो 94 साली GR वाढवला, त्या GR मध्ये कुणी किती समर्थन केलं तरी त्याच्यामध्ये संख्यात्मक जी वाढ केलेली आहे, ही वाढ करताना कोणतंही असेसमेंट ज्याला म्हणतो आपण, ते असेसमेंट सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्या निर्देशाप्रमाणे झालेलं नाही. तेच सांगत नाही, 2004चा कायदा सुद्धा अँटी घटनाविरोधी आहे, तो घटनाबाह्य आहे, ह्याचं ऑब्झर्वेशन मागे सुद्धा खाली आलेलं आहे. मुळात काय झालेलं आहे की जाती आरक्षणाची अंमलबजावणी करताना त्या समाज घटकाला न्याय देताना अनेक वेळा कायदा तोडून शासन निर्णय कायदे तयार केले जातात. आणि माझं ह्यासाठी हरिभाऊ राठोड विधिमंडळ सदस्य होते. विधिमंडळामध्ये सदस्य जे आहेत त्याच्यातले 10 ते 15% लोकांना कायद्याचं सखोल ज्ञान असतं, उर्वरित लोकांकडे नसतं. पक्ष नेतृत्व सांगेल तसं ते पाठिंबा देतात. मुळात विधिमंडळ हे कायदे मंडळ असल्यावर त्या ठिकाणी त्याची चर्चा जी व्यापक स्वरूपात व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे हे जे काही समाजामध्ये वाद होत आहेत, आता सुद्धा 2 दिवस मी बघतोय मीडियामध्ये पूर्णपणे मराठा विरोधी वातावरण तयार केलं जातंय. वास्तविक ह्या GR मध्ये ज्याची नोंद आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी विषय क्लिअर केलेला आहे. कन्फ्युजन कुठे आहे? इकडे खड्डा काही खोदला नाही म्हणतात आणि तिकडे माती टाकली नाही म्हणतात. नेमकं काहीतरी ऍक्शन झाल्याशिवाय रिएक्शन होते का? तर या ऍक्शन मध्ये ज्यांची नोंद आहे त्या पात्र व्यक्तींना ह्या GR प्रमाणे ते मिळणार आहे. मूळ प्रॉब्लेम ह्याच्यातला एकच आहे की पूर्वी कुणबी नोंद होती, त्याची मराठा कन्व्हर्शन ह्या मंडळींना जर ते मान्य नसेल
तर महाराष्ट्रातल्या 100-150 जाती अशा आहेत की त्याची पूर्वाश्रमीची नोंद जी 67च्या पूर्वीची आहे किंवा SSTची 50ची पूर्वीची ती पाहूनच ते दिलं जातं सर्टिफिकेट. म्हणजे एकूण प्रक्रियेला ते लोक विरोध करतायत. एकूणच हा प्रक्रियेला विरोध आहे का? आपल्याकडे वेळ फार कमी आहे, मात्र मला सर्व मान्यवरांकडे जायचं आहे. नितीनजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल की मराठा विरुद्ध ओबीसी, मात्र आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठीचं सोल्युशन काय? एका वाक्यात मला प्रत्येकाकडे जायचंय. नितीनजी. जी, मला थोडंसं एक पूर्वीच मधुकर चव्हाणजी आदरणीय जे आहेत त्यांचं मला एक उत्तर द्यावंसं वाटतं. त्यांनी मगाशी सर्वोच्च न्यायालयाचा 1975चा केशवानंद भाटेचा केसचा त्यांनी हवाला दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की सरकार कोणतेही कायदे लोककल्याणाकरता कोणतेही कायदे करू शकतात. तुम्ही पाहिलं असेल केशवानंद भारती खटल्यामध्ये इंदिरा गांधीचं ज्यावेळेस सरकार होतं त्यांनी संविधानाचा मूळ गाभा, मूळ ढाचा जो असतो तो त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे संविधानाचा मूळ ढाचा जो असतो, मूळ गाभा जो असतो किंवा बेसिक स्ट्रक्चर जे असतं त्याला कुणीही हात लावू शकत नाही. आणि त्याकरिता जर तुम्हाला कुठल्या अमेंडमेंट करायचं असेल तर ते सरकार करू शकतं. पण बेसिक स्ट्रक्चर जे आहे आर्टिकल 340, 341 आणि 42, 340 काय सांगताय? ओबीसी करता जे आरक्षण आहे ते 340 जो ढाचा आहे, गाभा आहे, ते स्ट्रक्चर आहे, त्याला कोणी चेंज करू शकत नाही. त्यांनी मगाशी सांगितलं आम्ही देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये, मोदींच्या काळामध्ये आम्ही जे 10% आम्ही आरक्षण दिलं होतं, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लाससाठी आम्ही जे आरक्षण दिलं होतं. अरे मग तुम्ही ओबीसी मधून तुम्ही आरक्षण का देताय? त्या 10% इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास मध्ये तुम्ही त्या तुमच्या मराठ्याचा समावेश करा, त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करा, अमेंडमेंट करा. बेसिक स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला 340 मध्ये चेंजेस करायचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. महाराष्ट्राला कोणताही, महाराष्ट्र सरकारला, विधानसभेला कोणताही अधिकार नाही. संपूर्ण देशाच्या लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये 340चा गाभा हा अमेंडमेंट करण्यासाठी त्यासाठी बिल पास स्टेटला स्टेट लिस्ट तयार करायचे अधिकार आहेत. हरिभाऊ राठोड आहेत तिथे, त्यांनाही माहिती स्टेट लिस्ट करता येते, सरकारला अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. हे स्टेटमेंट जे आहे ते अर्धवट त्यांनी चुकीचं आहे, अर्धवट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचा आदर करतो, मी असं म्हणत नाही. पण बेसिक स्ट्रक्चरला कुणी हात लावू शकत नाही. त्यामुळे मराठा जे आरक्षण आहे जरी राज्याने केलेलं असेल तरी बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध आरक्षण नाही दिलेलं. वेळ आपली संपलेली आहे, वेळ आपली संपलेली आहे. मधुजी, तोडगा केवळ तोडगा. हरिभाऊ, मी प्रत्येकाकडे येणार आहे, एका वाक्यात मला तोडगा हवाय. मधुजी. 100% मराठ्यांना कुणब्याचे दाखले मिळणार आहे, 100%. आणि त्यामुळे अर्थातच त्याच्यामुळे काय होईल की ओबीसीला धक्का लागलेला आहे प्रचंड. मग तुम्ही मला उपाय योजना, तर उपाय याच्यावर एकच आहे की कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावणे. बरं, कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावायला हवा. मधुजी, तोडगा. किंवा त्याला शरद पवार फॉर्म्युला उपवर्गीकरण हा याच्यात. अरे ऐका मधुजी, बोला आपण. ऐका जरा, दुसऱ्याला बोलू द्या जरा. ऐका, मी एका वाक्यात सांगतो साहेब, अगदी अर्ध्या 30 सेकंदात. कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या ताटातलं, त्यांच्या वाट्यातलं देणार नाही. आणि आता जे दिलेलं आहे मराठा समाजाला GR काढून, त्याचा मागे घेणार नाही. राहिला मुद्दा त्या ठिकाणी घटना बदलण्याचा, केशवानंद मध्ये प्रॉपर्टीचा संबंध होता. मूलभूत अधिकार बदलता येत नाहीत. हा इथे मूलभूत अधिकार, कारण काय की कन्सेशन ही सवलत आहे. तुम्हाला रिझर्वेशन दिली ही सवलत आहे, ते फंडामेंटल राईट्स नाहीत. आणि सवलत देता येते, सवलत देता येते जाऊन, त्यामुळे ते देणार आम्ही. विकास लवांडेजी, तोडगा. मला अर्ध्याच मिनिटात मी संपवतो. खरं तर जरांगे पाटील आज जे म्हणाले ना की मी 94चा GR चॅलेंज करेल, ऑलरेडी भाजप समर्थक, RSS हितचिंतक असलेले ऍडव्होकेट बाळासाहेब सराटे यांनी 2018 मध्येच 1994चा GR ला मुंबई हायकोर्टात चॅलेंज केलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे, फडणवीसांचे चाहते, जवळचे असलेले वकील ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील हेही कोर्टात या GRच्या विरोधात गेलेलेच आहेत. हा GR म्हणजे नवीन काही नसून ओबीसीनी घाबरून जायची काही कारण नाही. कारण 2004 जसा 94चा GR सुधारित GR होता 2004चा, तसाच हा सुधारित GR आहे. हे कुणबी दाखले मिळवण्यासाठीचे, पुरावे गोळा करण्यासाठीचा हा GR आहे. आणि ह्या GR मंजूर करताना सरकारमधले 2 ओबीसी मंत्री जयकुमार गोरे,
आणि महाजन नक्की. हे 2 मंत्री ओबीसी त्याच्यामध्ये होते. फडणवीसांनी हे 2 ओबीसी मंत्री तिथं GR घेऊन पाठवले होते जरांगेकडं, पण भुजबळांना का बाजूला ठेवलं होतं किंवा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना का बाजूला ठेवलं होतं हे कोडं उलगडत नाही. खरं तर जरांगे बरं, पाटील असतील कोडी किंवा अनेक ओबीसीचे आहेत, मात्र हे लक्ष्मण कोडं हाके कधी यांनी- उलगडणार आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा याच महत्त्वाच्या आरक्षणाच्या विषयावरती आपल्याला सगळ्यांना मिळून चर्चा कराव्या लागणार. तुर्तास आपण सर्व मान्यवर आलात, आमच्याबरोबर सविस्तर चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.